नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना वर्तमानपत्रांचं वाचन करून त्याच्या नोट्स कशा बनवणं या विषयावर आपण सविस्तरपणे सखोल चर्चा करूया. सुरुवातीला MPSC असेल किंवा UPSC असेल, ह्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं वर्तमानपत्रांचं वाचन करणं खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये मराठीतलं जे काही महत्त्वाचं वर्तमानपत्र आहे ते म्हणजे लोकसत्ता असेल आणि इंग्लिशमधलं जे काही महत्त्वाचं वर्तमानपत्र आहे ते म्हणजे द हिंदू असेल. तर ह्या दोन्ही वर्तमानपत्रांचं वाचन करून स्पर्धा परीक्षाभिमुख त्यातल्या नोट्स कशा काढणं याच्या दृष्टीनं आपण या लेक्चरमध्ये सविस्तरपणे चर्चा करूया. सुरुवातीला बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये एक प्रश्न असतो की वर्तमानपत्र वाचून त्याच्या नोट्स काढल्याच पाहिजेत का का एक महिन्याच्या शेवटीला आम्हाला एखादं मॅगझिन मिळेल, त्या मॅगझिनच्या नोट्स वाचल्या तर चालतील का? तर असे बरेचसे प्रश्न बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये असू शकतात. सुरुवातीला एक छोटंसं कोटेशन आहे बघा, त्याच्यामध्येच तुम्हाला बराचसा काही अर्थ कळून जाईल की आयुष्यामध्ये अशी काही कामं असतात की ज्याची त्यानं किंवा स्वतःच करावी लागतात. म्हणजे समजा मला भूक लागली तर मलाच जेवण करावं लागेल. मला जर अंघोळ करायची असेल तर मी स्वतः अंघोळ केली पाहिजे. मला जर प्रवास करायचा असेल तर माझा मीच प्रवास केला पाहिजे. म्हणजे माझ्याऐवजी तुम्ही ही कामं करून त्याचा मला काहीही बेनिफिट किंवा त्याचा मला काहीही फायदा होणार नाही. तसं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना प्रत्येक विद्यार्थ्यानं स्वतःच नोट्स बनवल्या पाहिजे. आणि त्या जर बनवत नसेल तर आपलं स्पर्धा परीक्षेतल्या अभ्यासातला एक टप्पा असेल तो अपूर्ण किंवा अधुरा राहील असं म्हटलं तरी चालेल. पहिला प्रश्न असा पडतो की या नोट्स बनवणं हे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं कितपत महत्त्वाचं आहे किंवा नोट्स बनवायची नेमकी गरज काय आहे? तर बऱ्याच वेळेला याचं उत्तर शोधत असताना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती येत असतात किंवा परीक्षा होत असतात आणि परीक्षा ज्यावेळी येते त्यावेळेला तुमच्यापुढं बऱ्याच विषयांचा अभ्यास तुम्हाला करणं अपेक्षित असतं. म्हणजे इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, असे बरेचसे विषय आहेत. मग याचा अभ्यास करत असताना त्याच्याबरोबर हा जो काही विषय आहे म्हणजे करंट इव्हेंट्स, तर याचा अभ्यास करत असताना बराचसा गोंधळ होता आमचा की एखाद्या विषयाचा अभ्यास सुरू केला की आम्हाला वाटतं की याचा अभ्यास झालेला नाही आणि त्याचा सुरू केला की वाटतं पहिल्या विषयाचा नाही. आणि या गोंधळामध्ये तुमचा जो काही अभ्यास सुरू आहे तोही डिस्टर्ब होतो आणि तुम्ही डिप्रेशनमध्ये येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं करंट इव्हेंटच्या असतील किंवा इतर कोणत्याही विषयाच्या तुम्हाला नोट्स बनवणं हे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं अति महत्त्वाचं आहे. आणि जर नोट्स नाही बनवल्या तर तुमचं अभ्यासामधला जो काही एक महत्त्वाचा टप्पा आहे तो मिस होतो किंवा वगळला जाऊ शकतो आणि त्याचा तुमच्या रिझल्टमध्ये परिणाम दिसू शकतो. त्यामुळे जर तुम्ही उत्कृष्ट जर नोट्स बनवत नसाल तर तुमचा रिझल्टमध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो असं म्हटलं जाईल. आता पहिल्यांदा उत्कृष्ट जर नोट्स तुम्ही नाही बनवल्या तर तुमची ज्यावेळी परीक्षा जवळ येईल त्यावेळी तुमची ह्या चित्रातल्या विद्यार्थिनीसारखी अवस्था होऊ शकते. म्हणजे तुम्हाला कधी कधी सुचत नाही की नेमका अभ्यास कुठल्या विषयाचा करायचा, त्याला किती वेळ द्यायचा आणि एखाद्या विषयाचा अभ्यास सुरू केला की दुसरा विषय आठवेनासा होतो. तर ही जर स्थिती जर तुम्हाला टाळायची असेल तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं वेगवेगळ्या विषयांच्या नोट्स बनवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर पहिल्यांदा आपण नोट्स बनवत असताना आज या लेक्चरमध्ये फक्त चालू घडामोडीच्या संदर्भात चर्चा करत आहोत. जर तुम्ही व्यवस्थित जर नोट्स नाही बनवल्या तर परीक्षेच्या वेळी तुम्हाला एखादे कुठली तरी वेगळ्या मदतीची अपेक्षा होते किंवा मदतीसाठी तुम्ही असं कुणावरती विसंबून राहू शकता. तर आता बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो की नोट्सची गरज कुणाला नसेल किंवा नोट्स कुणी नाही बनवल्या तरी चालतील. म्हणजे काही स्वामी विवेकानंद टाईपचे जे काही लोक असतात तर त्यांनी नोट्स नाही बनवल्या तरी चालतील. म्हणजे एकदा वाचलं की त्यांना लक्षात राहतं. मात्र तुम्ही असेल किंवा मी असेल तर तुमचं व्यक्तिमत्व किंवा माझं व्यक्तिमत्व एवढं काही उत्कृष्ट नाही किंवा बुद्धीच्या दृष्टीनं. त्यामुळे तुम्हाला किंवा मला अभ्यास करत असताना नोट्स बनवणं खूप गरजेचं आहे. पुढचा प्रश्न असा पडतो की नोट्स बनवण्याच्या पद्धती कोणत्या असतील. म्हणजे वर्तमानपत्रातल्या नोट्स बनवण्यासाठी कोणकोणत्या वेगळ्या पद्धती असतील. तर त्या पद्धतीमध्ये प्रामुख्याने 2 पद्धती असतात की डेट वाईज नोट्स बनवायच्या किंवा टॉपिक वाईज नोट्स बनवायच्या. आता याच्यामध्ये नेमकं असतं काय? समजा आम्ही रोजचं वर्तमानपत्र घेतो आणि वर्तमानपत्र घेतल्यानंतर त्यातल्या महत्त्वाच्या न्यूज असतो त्या वाचतो आणि वाचल्यानंतर ते सोडून देतो. किंवा आम्ही विचार असं करतो की त्या न्यूजनंतर महिन्याच्या शेवटीला एखादं मॅगझिन जे येईल त्या मॅगझिनमधले आम्ही नोट्स वाचू आणि आमचं होऊन जाईल. मग हे वाचतो आम्ही, परंतु शेवटीला असं होतं की मॅगझिनमध्ये सगळं वाचलेलं असतं परंतु त्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न आला तर तो मात्र आम्हाला टॅकल होत नाही किंवा चुकतो किंवा आठवतच नाही. तर हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला नोट्स बनवत असताना काही विशेष काळजी घ्यावी लागेल. तर त्या काळजीमध्ये सुरुवातीला जे काही नोट्स बनवायचे 2 टप्पे आहेत त्यातला पहिला टप्पा असेल तुम्हाला डेट वाईज नोट्स बनवावं लागेल किंवा टॉपिक वाईज. आता डेट वाईज आणि टॉपिक वाईज म्हणजे काय की समजा रोजचं वर्तमानपत्र तुमच्यासमोर आलं तर तुम्हाला A4 शीटचा कागद जर घेतला तर त्याच्यामध्ये डेट टाकून त्या दिवसाच्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्याच्या नोट्स तुम्हाला त्याच्यामध्ये काढाव्या लागतील. आणि टॉपिक वाईज म्हणजे काय,
तर वेगवेगळे तुम्हाला तुमच्या नोट्सचे टॉपिक बनवायला, म्हणजे पॉलिटिकल असेल, इकॉनॉमिकल असेल, जॉग्राफिकल असेल, हे वेगवेगळे इश्यूचे वेगवेगळे टॉपिक तुम्हाला बनवावे लागतील. आणि त्या दिवसाचं वर्तमानपत्र आलं की त्या टॉपिकमध्ये ती न्यूज असेल ती तुम्हाला लिहावं लागेल किंवा नोट्स काढाव्या लागतील. तर याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की डेट वाईज नोट्स आम्हाला काढणं ठीक आहे, बऱ्याच जणांना वाटतं की टॉपिक वाईज नोट्स काढणं ठीक आहे. तर तुम्हाला जे योग्य वाटेल किंवा तुम्हाला जे सोपं वाटेल त्याच्यात तुम्ही नोट्स काढू शकता. पण मी तुम्हाला एवढं सांगेन याच्यामध्ये सजेस्ट करत असताना की तुम्ही टॉपिक वाईज नोट्स काढा. म्हणजे बघा, आज आपण कोरोनाची अवस्था आहे आज आपल्याकडे सगळ्यांच्याकडे. म्हणजे कोरोनाच्या संदर्भातलं रोजचं न्यूजपेपर जर बघितलं तर असंख्य न्यूज तुम्हाला कोरोनाच्या संदर्भातल्या तुम्हाला आढळतात. मग तुम्ही जर डेट वाईज जर काढत असेल तर रोजच्या न्यूजमध्ये किंवा रोजच्या डेटच्या न्यूजमध्ये ती न्यूज रिपिटेशन होण्याची दाट शक्यता असते. आणि याच्याऐवजी जर टॉपिक वाईज जर तुम्ही नोट्स काढत असाल तर समजा कोरोनाचा एक तुमचा टॉपिक तुम्ही समजा नोट डाऊन केलेला असेल तर त्याच्यामध्ये ज्या काही नवीन अपडेट्स येतील त्या तुम्ही त्याच्यामध्ये लिहून काढाल. त्यामुळे गंमत अशी होईल की इथं खूप रिपिटेशन होईल आणि इथं रिपिटेशन न होता तुमची एक नोट्सची चांगली क्वालिटी होऊ शकते. त्यामुळे मी वैयक्तिक सजेशन करेल की तुम्ही टॉपिक वाईज नोट्स काढा, की याचा तुम्हाला अभ्यास करत असताना खूप फायदा होऊ शकतो. पुढचा प्रश्न असा पडतो की नोट्स बनवण्याची नेमकी कौशल्य कोणते आहेत, कौशल्य किंवा स्किल कोणते आहेत. बऱ्याच जणांचं नोट्स काढताना अशी गंमत होते की एखाद्या पुस्तकाचे किंवा न्यूजपेपर असेल किंवा अजून कशाची नोट्स काढत असताना आम्ही जवळपास ते पुस्तक किंवा तो न्यूजपेपर जवळपास अख्खाच्या अख्खा आहे असा उतरून काढतो. तर याला नोट्स म्हणत नाहीत. मग नोट्स म्हणजे काय, तर 80-20 हा एक पॅटर्न आहे. तर 80-20 पॅटर्न म्हणजे नेमकं काय, तर तुमच्या जे काही नोट्स आहेत त्याच्यामध्ये जवळपास 20% किंवा 20% हे शब्द हे कीवर्ड्स असतात किंवा खूप महत्त्वाचे शब्द असतात. आणि 80% जे काही शब्द असतात ते कनेक्टिंग वर्ड्स किंवा वेगवेगळी वाक्य जोडणारे शब्द असतात. तर तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये 20% जे काही महत्त्वाचे कीवर्ड्स आहेत तेच तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये समाविष्ट करून घेता आले पाहिजे. हे जर अजून उदाहरणाच्या माध्यमातून जर बघायचं म्हटलं तर समजा तुमचं इथं घर आहे आणि घरातून, म्हणजे आपण उदाहरणामध्ये हे एक्सप्लेन करण्याचं बघतोय. तर समजा घरातून तुम्ही असं वाहनानं, सायकल नसेल, चालत असेल किंवा फोर व्हीलरनं, की समजा एका मार्केटपर्यंत जाऊन पोहोचला. मार्केटमध्ये पोहोचला तिथं वही पेन तुम्हाला काहीतरी घ्यायचं आहे, ते घेतलं, त्याच्यानंतर तुमचं वाहन घेतलं, त्याच्यानंतर तुम्ही बरोबर त्याच रस्त्यानं मागाला आणि घरी पोहोचला. तर याच्यामध्ये तुम्ही घरातून निघाला, टू व्हीलर, फोर व्हीलर किंवा कोणतं तरी वाहन घेतलं, त्याच्यानंतर ह्या रोडने गेला, ह्या रोडला नंतर राईट लाईक टर्न बसला, त्याच्यानंतर मार्केटमध्ये गेला, त्या मार्केटमधलं एक दुकान XYZ नावाचं ते होतं, ते बघितलं, तिथं पुस्तक घेतली आणि परत त्या रोडनं परत तुमच्या पाठीमागं घरी आला. याचं काय होतं, ह्याच्यामध्ये 8 ते 10 स्टेटमेंट तयार होतात. तर वेगवेगळे न्यूजपेपर असेल किंवा तुमचं एखादं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये असं एक्सप्लेनेशन दिलेलं असतं. परंतु त्याच्या जर आम्हाला नोट्स जर बनवायचे असतील तर एकच वाक्य होऊ शकतं की मी माझ्या घरातून मार्केटमध्ये जाऊन वही पेन घेऊन आलो. तर हे दुसरं स्टेटमेंट आहे, मी माझ्या घरातून जाऊन मार्केटमधून वही पेन घेऊन आलो. तर हे स्टेटमेंट जे जवळपास 20% जो काही महत्त्वाचा भाग आहे तो तुमच्या नोट्समध्ये येणं अपेक्षित आहे. आणि सुरुवातीला जी काही 8 ते 10 वाक्य सांगितली तर ही वाक्य तुमच्या नोट्समध्ये येणं अपेक्षित नसतं. म्हणजे ज्यावेळी कधी एक्झाम येईल त्यावेळी तुम्ही जे काय वाचलेलं आहे त्यातलं खूप महत्त्वाचे शब्द किंवा कीवर्ड्स आहेत याच्या माध्यमातून तुम्ही जे काय अभ्यास केलेला आहे त्याची रिव्हिजन करणं तुम्हाला सोपं जातं. त्यामुळे नोट्स बनवत असताना हे कौशल्य, म्हणजे 80-20चं जे काय कौशल्य आहे ते तुम्हाला कळणं किंवा तुम्हाला समजणं खूप महत्त्वाचं असतं. पुढचा प्रश्न असा पडतो की नोट्स बनवत असताना मागील जो अभ्यासक्रम आहे किंवा अभ्यासक्रम असेल किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असेल यांचा कितपत लाभ आम्हाला नोट्स बनवत असताना उपयोग होईल किंवा यांचा आम्हाला रेफरन्स कितपत घ्यावा लागेल. आता गंमत अशी पडते की आम्ही न्यूजपेपर बघतो, सगळ्या दुनियाभरच्या त्याच्यामध्ये न्यूज असतात. मग त्या न्यूजमध्ये किंवा त्या न्यूजमधील कोणत्या न्यूज अशा आहेत की ज्या आम्हाला MPSC असेल किंवा UPSC असेल याच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. तर हे जर आम्हाला पक्क कळायचं असेल तर आम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत त्या बघावे लागतील आणि त्याच्यामध्ये करंटशी रिलेटेड नेमके कसे आणि नेमके कोणत्या अँगलनं प्रश्न आलेले आहेत तर तो अँगल जर आम्हाला समजला तर त्या अँगलनं आम्हाला वर्तमानपत्र वाचणं खूप उपयुक्त ठरतं किंवा या क्वेश्चन पेपरच्या अँगलनं आम्हाला वर्तमानपत्र वाचत असताना त्याची खूप मदत होते. दुसरा मुद्दा असेल की सिलेबसचा आम्हाला नेमका उपयोग काय होईल. सिलेबसमध्ये त्यांनी दिलेलं आहे की भारतातील, म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यासक्रम देत असताना बघा, जगातील, भारतातील आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या चालू घडामोडी असं सिलेबसमध्ये दिसतं. तर त्या सिलेबसवरती MPSC कमिशन नेमकं प्रश्न कसं विचारतंय हे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून दिसतं किंवा आढळून येतं. त्यासाठी तुम्हाला
अभ्यास करत असताना सिलेबस बरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर बघितला तर तुम्हाला रोजचं वर्तमानपत्र वाचत असताना कोणत्या न्यूजला तुम्ही फोकस केलं पाहिजे, कोणत्या न्यूज टाळल्या पाहिजे, याच्यामध्ये अभ्यास किंवा विश्लेषण करत असताना मदत होऊ शकते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि सिलेबस यांची. पुढचा प्रश्न असा पडतो की दुसऱ्याच्या नोट्स वापरणं हे कितपत बरोबर. बऱ्याच जणांच्या डोक्यात असं असतं की समजा मागच्या वर्षी UPSC किंवा MPSC एखाद्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये जो काही टॉप आलेला आहे त्याच्या नोट्स जर आम्हाला अवेलेबल झाल्या तर आम्हाला चांगलं यश मिळेल, किंवा आम्ही टॉप नाही तर किमान आम्हाला पोस्ट तर मिळेल, असं बऱ्याच जणांच्या डोक्यात संकल्पना असते. तर बघूया आपण उदाहरणाच्या माध्यमातून बघूया की दुसऱ्याच्या नोट्स वापरणं हे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं कितपत योग्य आहे. आता आपण उदाहरणासाठी 3 विद्यार्थी घेऊ. एक आर्ट्स शाखेचा असेल, एक कॉमर्स शाखेचा असेल आणि तिसरा असेल सायन्स शाखेचा. तर आर्ट्स शाखेचा जो काही विद्यार्थी असतो त्याला त्याच्या ग्रॅज्युएशनमध्ये अभ्यास करत असताना इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र अशा विविध विषय त्यानं त्याच्या ग्रॅज्युएशनमध्ये अभ्यासलेले असतात. जो कॉमर्सचा विद्यार्थी असेल त्याला बँकिंग असेल, इकॉनॉमिक्स असेल, अकाउंटन्सी असेल, इतर बरेचसे विषय त्यानेही अभ्यासलेले असतात. आणि जो सायन्सचा विद्यार्थी असेल त्याच्यामध्ये जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी असे विशेष वेगळे विषय त्याने त्याच्या ग्रॅज्युएशनमध्ये अभ्यासलेले असतात. गणित, बुद्धिमत्तापद सुद्धा त्याने अभ्यासलेला असतो. तर याच्यामुळं ह्या 3 शाखांच्या विद्यार्थ्यांचं तिघांचं हे एज्युकेशनल बॅकग्राऊंड हे खूप वेगवेगळं असतं. आणि या तिघही समजा जर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं जर अभ्यास करायला लागले, समजा आर्ट्सचा जो काही विद्यार्थी आहे त्यानं समजा हिस्ट्री वाचायला घेतलं, तर हिस्ट्री वाचत असताना तर इतिहास म्हणजे काय असतं, इतिहासातल्या चळवळी नेमकं काय असतात, 1857चा उठाव काय असतो, त्याची कारणं कोणती असतात, तर हे अगदी बेसिक इन्फॉर्मेशन आहे, ही त्याला पक्की माहिती असते. समजा इकॉनॉमिक्स विषय आहे तर इकॉनॉमिक्समधले थोडेफार मुद्दे हे कॉमर्सवाल्याला माहिती असतात, म्हणजे बेसिक माहिती असतं. मात्र हा सायन्सचा विद्यार्थी आहे, याला ह्या विषयाचं म्हणजे राज्यशास्त्र असेल, इतिहास असेल, अर्थशास्त्र असेल, याचं बेसिक काहीच माहिती नसते. त्यामुळे त्याला बेसिक समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ते जर त्याला जड जात असेल तर तो सायन्सचा विद्यार्थी त्याच्या नोट्समध्ये ते मुद्दे इन्क्लूड करू शकतो. आता हे एक अँगल झाला. दुसरा अँगल असा की समजा हा एक आर्ट्सचा विद्यार्थी आहे आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्याला सायन्सचा किंवा जनरल सायन्सचा किंवा गणित बुद्धिमत्तेचा विशेष संदर्भ येत नाही, त्यामुळे तो त्याच्या नोट्स बनवत असताना गणित बुद्धिमत्ता किंवा सायन्समध्ये अगदी बेसिक लॉ आहेत तो त्याच्या नोट्समध्ये नोट डाऊन करेल आणि सायन्सचा विद्यार्थी करणार नाही, कारण त्याला ते बेसिक माहिती असते. मग जर अशा वेळेला जर तुम्ही सायन्सच्या विद्यार्थ्याच्या नोट्स जर घेतल्या आणि तुमच्या नोट्स जर यानं घेतल्या तर याला जे बेसिक माहिती आहे त्यानं त्याच्या नोट्समध्ये लिहिलेलं नाही, याचा अर्थ असा होत नाही की याला बेसिक माहिती आहे. आणि याच्या नोट्समध्ये यानं जे काही बेसिक लिहिलेलं नाही याचा अर्थ होत नाही की याला माहिती आहे. मला सांगण्याचं अंतिम तात्पर्य असंच एवढं आहे की वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड हे वेगवेगळं असतं. आणि त्याच्यामुळं जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड वेगवेगळं असल्यामुळे एखादा विद्यार्थी एखाद्या विषयात ज्याला अवघड जातो किंवा कळत नाही त्याचं अगदी बेसिक नोट्स काढेल आणि ज्याला कळतंय तो काढणार नाही. आणि त्यामुळं एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या ज्या काही नोट्स आहेत त्या वापरणं स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं खूप धोक्याचं आहे किंवा चुकीचं आहे असं म्हटलं जातं. आता बऱ्याच वेळेला ह्या नोट्स काढणं हे बऱ्याच जणांना बोजा वाटू शकतो. मी एक छोटंसं उदाहरण सांगेल की एखादं पर्यटन स्थळ असतं, त्या पर्यटन स्थळ समजा डोंगर रांगेतलं पर्यटन स्थळ असेल, त्याच्यामध्ये समजा हा डोंगर असेल, त्या डोंगर रांगेमध्ये असे बरेचसे पर्यटक रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे चालत निघालेले असतात. तर त्याच्यामध्ये एक स्त्री असते, एक महिला असते आणि ती तिच्या बाळाला घेऊन निघालेली असते आणि ते बाळ काखेवरती वगैरे असतं. तर त्याच्या बाजूला एक दुसरा साधू असतो, तो पण त्या रोडने निघालेला असतो. तर साधूकडे त्याची झोळी असते. तर साधू ह्या स्त्रीला विचारतो की खूप असा म्हणजे चढ लागलेला आहे रस्त्याला, त्या बाळाचा तुम्हाला खूप बोजा होत असेल तर तुम्ही थोडंसं माझ्याकडे ते बाळ देऊ शकताय का. तर त्या स्त्रीने सांगितलं की ते बाळ माझं आहे आणि बाळाचा मला कधी बोजा होत नाही. तर साधूला त्यांनी पुढचा एक क्वेश्चन त्या स्त्रीने केला की तुमच्याकडे ही जी काही झोळी आहे ह्या झोळीचा बोजा तुम्हाला झालेला आहे का. तर साधू म्हणतो नाही, कसा होईल, ती माझी आहे झोळी किंवा ती माझी जबाबदारी आहे झोळी सांभाळणं. तर स्त्री म्हणते तसंच की माझं हे बाळ जे आहे सांभाळणं माझी जबाबदारी आहे, त्यामुळे त्याचा बोजा मला होत नाही जसं तुम्हाला तुमच्या झोळीचा होत नाही तसं. तर मला सांगण्याचं उदाहरण तात्पर्य एवढंच आहे की तुमच्या नोट्स बनवणं ही तुमची जबाबदारी आहे, याचा बोजा तुमच्यावरती होता कामा नाही. आणि जर बोजा होत असेल तर तुम्ही चुकीच्या मार्गाने जाताय असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे नोट्स बनवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचा तुम्हाला बोजा वाटता कामा नये. तर ठीक आहे. पुढचं महत्त्वाचं की नोट्स बनवत असताना नोट्सच बनवल्या पाहिजे का एखादं जे काही मासिक मिळतं महिन्याच्या शेवटीला ते वाचणं आम्हाला कितपत योग्य आहे. म्हणजे दुनियाभरची सगळी मासिकं आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्यातलं बऱ्याच जणांच्या डोक्यात असं असतं की न्यूजपेपरमध्ये ज्या काही नोट्स येतात त्याच मासिकमध्ये असतात, आम्ही मासिक वाचलं तर उत्कृष्ट आहे ना, न्यूजपेपरला कशाला एवढा जास्त वेळ घालवा, आम्हाला वेळ पण खूप कमी असतो. तर आता बघा, उदाहरणासाठी जर बोलायचं म्हटलं तर एखादी न्यूज ज्यावेळी येत असते
तर त्या न्यूज वर्तमानपत्रात येत असताना रोज त्याला एक लिंकिंग प्रोग्राम असतो. म्हणजे एखादी घटना आज घडली तर त्याच्या आधारावरती दुसरी असते, त्याच्यानंतर तिसरी चौथी पाचवी असं लिंकेज असतं. आणि तुम्ही जर रोजच्या रोज जर वर्तमानपत्र जर वाचत असाल तर हे जे काही लिंकेज असेल हे तुमच्या ब्रेनमध्ये तयार होतं. आणि ब्रेनमध्ये एकदा लिंकेज तयार झालं की त्याच्यानंतर जर महिन्याच्या शेवटीला जे एखादं वर्तमानपत्र मिळतंय किंवा वर्तमानपत्रावरती आधारित जे एखादं मॅगझिन मिळतंय, त्या मॅगझिनमधला जर तुम्ही डेटा वाचला तर तुमच्या मेंदवामध्ये स्पष्ट होतो किंवा क्लिअर होतो आणि तो तुमच्या लक्षात राहतो. त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही रोजचा वर्तमानपत्र वाचा, त्याच्या नोट्स बनवा. त्याच्यामुळं तुमच्या मेंदवामध्ये एक लिंकेज तयार होईल आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातले जे काही वेगवेगळी जे काही मासिकं मिळतात स्पर्धा परीक्षे दृष्टीनं चालू घडामोडी त्यातलं कुठलंही एक फॉलो करू शकता. त्याच्यामुळं तुमच्या ह्या लिंकेजला जे काही एक्स्ट्रा माहिती असेल ती तुम्हाला मासिकामधनं मिळेल. पण सुरुवातीला वर्तमानपत्र वाचून त्याच्या नोट्स बनवणं हे अति महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. पुढचा प्रश्न असा पडतो की स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडीला किंवा वर्तमानपत्राच्या नोट्सला किंवा करंट इव्हेंट्सला नेमकं किती आणि कितपत महत्त्व आहे. तर हे थोडंसं या डायग्रामच्या माध्यमातून तुम्हाला समजण्यात येईल. बघा, इथं आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत बोलू. सुरुवातीला UPSC राज्यसेवा किंवा राज्यसेवेच्या नंतर ज्या क्लास 2च्या परीक्षा असतात आणि इतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा. तर UPSCमध्ये जो GSचा जो पेपर असतो जनरल स्टडी, तर त्याच्यामध्ये अलीकडं काही 1-2 वर्षापासून UPSC कमिशन जवळपास 100 प्रश्नांच्या पैकी एक 50 ते 55 प्रश्न म्हणजे 50 ते 55 प्रश्न म्हणजे 50 to 55% प्रश्न हे करंट बेसवरती विचारते. म्हणजे बघा की GSमध्ये अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, वेगवेगळे विषय असतील किंवा इतिहास असेल, भूगोल असेल, तर ह्या वेगवेगळ्या विषयांतले जे काही करंटचे जे काही इश्यू आहेत त्याच्याशी आधारित किंवा त्याच्याशी कोरिलेट करून UPSC कमिशन अलीकडे प्रश्न विचारलेला आहे. मुख्य परीक्षेमध्ये विविध जे काही GSचे पेपर आहेत त्याच्यामध्ये पण खूप महत्त्वाच्या अभ्यासक्रमाला अनुसरून जे करंटचे इश्यू आहेत त्याच्यावरती UPSC कमिशन प्रश्न विचारायला लागले. आणि तिसरा आणि महत्त्वाचा जो काही टप्पा असतो तो म्हणजे मुलाखत किंवा इंटरव्ह्यू. तर इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्ही एक उत्कृष्ट अधिकारी होणार आहात. तर उत्कृष्ट अधिकाऱ्याला आज समाज जीवनात नेमकं काय चाललंय याचा एक आढावा असावा म्हणून सुद्धा चालू घडामोडीवरती आधारित प्रश्न विचारतात. तर हे UPSCच्या बाबतीतलं झालं. तसंच की राज्यसेवेच्या बाबतीत किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या बाबतीत राज्यसेवेची जी काही पूर्व परीक्षा असते त्याच्यामध्ये सुद्धा राज्यसेवेतल्या जवळपास 100 पैकी GSच्या पेपरमध्ये 10 ते 15 प्रश्न हे करंटवरती येतात. आणि मुख्य परीक्षेमध्ये विविध जे काही GSचे 4 पेपर आहेत त्या GSच्या 4 पेपरमध्ये सुद्धा आयोगाने सिलेबस वरतीच एक टीप दिलेलं आहे की संबंधित विषयातील प्रश्न हे चालू घडामोडीवरती आधारित असतात. म्हणजे जर बोलायचं म्हटलं तर प्रत्येक GSमध्ये जवळपास 20 ते 30% प्रश्न हे चालू घडामोडीशी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कोरिलेट करणारे असतात. त्यामुळे तुम्हाला इथंही उपयोग होऊ शकतो. आणि तिसरा टप्पा जसं UPSC कमिशनवरती जसे प्रश्न विचारतात की अधिकाऱ्याला चालू घडामोडीशी रिलेटेड म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये चालू घडामोडी जे काय चाललेलं आहे की जे अधिकाऱ्याला माहिती पाहिजे तर त्याच्यावरती प्रश्न इथं पण येतात. त्याच्यानंतर इतर ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत म्हणजे PSI ASO असेल, ST असेल किंवा तलाठी असेल किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील तर याही स्पर्धा परीक्षांच्या पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू ह्या तिन्ही टप्प्यामध्ये जवळपास 10 ते 15% वेटेज हे चालू घडामोडीला आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी UPSC पासून अगदी सरळ सेवेपर्यंत कोणतीही स्पर्धा परीक्षा जर क्रॅक करायचं असेल किंवा त्याच्यामध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्हाला वर्तमानपत्राच्या नोट्स काढून किंवा वर्तमानपत्राचं वाचन करून नोट्स काढून त्याचं आकलन करून घेणं हे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असा पडतो की ह्या ज्या काही नोट्स असतात त्या नोट्स एकदा बनवल्या की ते तशाच ठेवायच्यात का, तर नाही. तर नोट्स बनवल्यानंतर त्याचं रिव्हिजन झालं पाहिजे. जर रिव्हिजन होत नसेल तर नोट्स बनवण्याला काहीच अर्थ राहत नाही असं म्हटलं जातं. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं, एखादी आम्हाला मुद्दा संकल्पना समजलेली असते, आम्ही ते वाचतो, छानशी नोट्समध्ये काढतो आणि त्या नोट्स तशाच पडून राहतात. मग पडून राहिल्या तर मेंदू आमचा काय करतो, एखादी गोष्ट समजलेली जरी असली ती बराच वेळ जर रिवाईज नाही केली तर तो मेंदू आमचा विसरून जातो. आणि जर विसरून जात असेल स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा पेपरमध्ये जर आठवत नसेल तर त्या बनवलेला काहीच अर्थ नाही. त्यामुळं तुम्ही ज्या नोट्स बनवता तर एका विशिष्ट कालावधीनंतर म्हणजे आठवड्याला असेल, 15 दिवसाला असेल किंवा महिन्याला असेल तर सुरुवातीला बनवलं लगेच रिपीट करायचं. त्यानंतर थोड्या दिवसाने रिपीट केलं तर चालेल. मात्र याची रिव्हिजन जी आहे ती स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे असं म्हणता येईल. तर ठीक आहे, आज आपण या लेक्चरमध्ये की वर्तमानपत्र नेमकं स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने कितपत महत्त्वाचं आहे, त्याचं वाचन कसं केलं पाहिजे, त्याच्या नोट्स कशा काढल्या पाहिजेत, नेमक्या काढल्याच पाहिजेत का, नाही काढल्या तर काय होईल, आणि ह्या नोट्स बरोबर एखादं मॅगझिन वाचलंच पाहिजे का, तर अशा ज्या बऱ्याच जे काही प्रश्न होते त्याची उत्तरं मला वाटतंय की मिळाले असतील किंवा मिळालीत असे मी गृहीत धरतो. आणि आज लेक्चर संपण्याच्या अगोदर आपलं हे
चालू घडामोडीची रिलेटेड अनालिसिसचं आता लेक्चर झालं. त्याच्याबरोबर आपली अर्थशास्त्राची लेक्चर सिरीज सुरू आहे, त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तीही लेक्चर्स बघा, खूप उत्कृष्ट आहेत की राज्यसेवा असेल, UPSC असेल किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं अर्थशास्त्राची ही लेक्चर सिरीज तुम्हाला उपयुक्त ठरेल. तर ठीक आहे, आज लेक्चर बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. तर चॅनलवर जे सगळ्यात पहिल्यांदा नवीन आहेत त्यांनी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्यासारखे जे काही होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोचवा, एवढंच सांगतो आणि आज थांबतो. धन्यवाद.